आयुष्याचा दोरा एर वाहुगा पसार टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही अंती चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्य अर्थकला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया सवचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम खलानीश बाधा पनुदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाला करुणाकराया दयाला करुणाकरा दयाला हा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराच रे करुणाकराया दयाला करुणाकराया दयाला करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरे हो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला दयाला मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर्युत्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुटला आयुष्याचा दोरा एरवा होगा पसारा टाकून पळती रांडा पोरी अंती होती पाठ मोरी. अवघे सुखाचे सांगाती अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही अंती. चोखा मने फजित खोर माझे माझे म्हणते घर विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त चोखोबाराय यांच्या महत्वाचा. चोखोबाराय या अभंगातून अंतकाळेचं महत्व प्रतिपादन करतात. विठ्ठल आज कार्यक्रम काय निमित्ताने आहे ते सर्वांना माहीतच आहे, परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या नात्याने आज आपल्या निमोन गावामध्ये परमार्थ प्रेमी पांडुरंग महादेव सानप यांना तुमच्या आमच्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. पश्चात संपूर्ण सानप परिवार, त्यांची पत्नी असतील ताराबाई पांडुरंग सानप, भाऊ असतील शिवाजी सानप, मारुती सानप, वसंत सानप, गणेश महादेव सानप, बाळासाहेब सानप असतील, रमेश सानप, विलास सानप, राम भाऊ पाटील सानप, नातू असतील गणेश आंधळे, आदिती सानप, महेश सानप, सुवर्णा वाघ. इकडे बहिणी असतील भीमाबाई घुगे, सीताबाई सानप, जिजाबाई सानप, सुनील सानप, संदीप भाऊ सानप, चित्रा आंधळे, वैशाली सानप सुने, मनीषा सानप, शरद आंधळे, अंकिता सानप, अक्षदा सानप, साहिल सानप आणि लहू मुरलीधर घुगे भाचा. संपूर्ण परिवार मोठा परिवार आहे, परंतु यांना तुमच्या आमच्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. अतिशय सर्वांना दुःख झालेलं आहे, परंतु आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. या ठिकाणी जो जन्माला आलाय प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. प्रत्येक जण विचार करा, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. माऊली ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उपजते नासे नासेल ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याप्रमाणे जन्माला यायचे प्रत्येकाला मरावं लागणार आहे. ज्याप्रमाणे घड्याळामध्ये 12 वाजतात, 12 नंतर 13 वाजतात का? नाही नाही, 12 नंतर त्या ठिकाणी एकच वाजतोय. ज्याप्रमाणे सूर्य उदयाला येतोय त्याप्रमाणे सूर्याला मावळावं लागतंय. जसं हे यंत्र चालू आहे, सूर्याचं उगवणं आणि मावळणं चालू आहे, त्याप्रमाणे जन्माला येणं आणि मरणं हे चालूच आहे. विठ्ठल जन्माला येणं आणि मरणं हे चालूच आहे, परंतु जन्माला आल्यानंतर मरताना त्या ठिकाणी आपल्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं एकच पात्र आहे, ते म्हणजे आई आणि वडील. बाकीचे सगळे सोयरे नातेवाईक आपल्यावरती प्रेम करतील ना, परंतु कुठपर्यंत? जब तक पल्लो मै पैसा है तब तक लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मिठा बोले, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत आपलं चलनवलन चालू आहे तोपर्यंत सर्व त्या ठिकाणी माझं माझं म्हणतात. प्रत्येक गोष्टीचं चलनवलन असू द्या, पैशाचं चलनवलन असू द्या, नाहीतर या शरीराचं चलनवलन असू द्या. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे ना तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या जवळ नातेवाईक असतात. जोपर्यंत आपल्या या शरीराचं चलनवलन चालू आहे, पत्नी त्या ठिकाणी आपल्या पतीला प्राणनाथ म्हणत असते, प्राणनाथ. परंतु कुठपर्यंत? एकदा की तो म्हातारा झाला, मुख खोबऱ्यासारखं झालं, नाकातून शेंबूड गळतोय, त्यावेळेस ती प्राणनाथ म्हणते का? बाईल म्हणते खर मरतात रे बरे, नासील घर तुमकोनी नासील घर तुमकोनी. बाईल म्हणते खर मरतात बरे, नासील घर तुमकोनी नासील घर
खर म्हणते खर गाढव. माझ्या मुलांनी इतका चांगला बंगला बांधलाय, त्या बंगल्यामध्ये त्या ठिकाणी थुंकण्याचं काम हा गाढव करतोय. बाईल म्हणे खर मरता तरी बर नासिले घर थुंकोनी. जोपर्यंत आपलं चलनवलन आहे, बहीण भावाला दादा 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 म्हणते, परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत भावाचा धंदा व्यवस्थित चाललाय तोपर्यंत. भाऊबीजेला सुद्धा ओवाळ्या येणार नाही. अशा बहिणींची संख्या कमी आहे का समाजामध्ये? त्या ठिकाणी भाऊबीजेला सुद्धा ओवाळ्या येत नाही. बहीण भावाला दादा 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 म्हणते, परंतु जोपर्यंत तोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा. तोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, हे तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा दादा. जोपर्यंत आपला धंदा चालू आहे ना, तोपर्यंत बहीण भावाला दादा दादा म्हणते. हा समाज स्वार्थी आहे. जोपर्यंत आपलं चलनवलन आहे ना, तोपर्यंत सर्व आपल्याशी गोड बोलत असतात, आपल्या जवळ येत असतात. त्या ठिकाणी आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारं एकच पात्र आहे, ते म्हणजे आई आणि वडील. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. काही लाभ नसताना आपल्यावरती प्रेम करणारं, प्रीती करणारं पात्र जर असेल तर आई आणि वडील आहेत. विठ्ठल या समाजाकडे जर बघितलं तर आपल्याला स्वार्थ पाहिजे असतो. शास्त्रकार वर्णन करतात, प्रयोजन अनुद्दिशे मंदोपीन प्रवर्तते. कोणताही मनुष्य कोणतेही कार्य करत असताना प्रथम विचार करतो, हे कार्य केल्यानंतर मला फायदा काय, माझं त्या ठिकाणी स्वार्थ काय. जर त्या कार्यामध्ये त्या माणसाचा स्वार्थ असेल तर ते कार्य करण्याची त्या माणसाची इच्छा होत असते. मग आपले आई वडील आपल्यावरती त्यांना कृतज्ञ म्हणतात. जे आपल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही त्यांना कृतज्ञ म्हणतात, आणि ज्यांना उपकाराची जाणीव असते त्यांना कृतज्ञ म्हणतात. एक कोणीतरी योग भ्रष्ट पुरुष कथा सांगून जाईल. योग भ्रष्ट पुरुष आहे, परंतु मरण्याच्या वेळी काहीतरी वासना शिल्लक राहिल्या म्हणून या जन्मात सत्कर्म करू लागला. सकाळी उठावं, राजहंस पक्षी आज झालेला आहे. सकाळी उठावं, मानस सरोवरामध्ये जाऊन स्नान करावं, ब्रह्मलोकामध्ये जावं, शास्त्रचिंतन श्रवण करावं. आणि ते शास्त्रचिंतन ज्या जंगलात राहत होता त्या जंगलात एक राजा राहत होता, त्या राजाला सांगावं. रोजचा नित्यनेम सकाळी उठावं, त्या ठिकाणी शास्त्रचिंतन श्रवण करावं आणि ते शास्त्रचिंतन राजाला सांगावं. एके दिवशीचा प्रसंग, त्या जंगलातून एक वाटसरू चालला होता. बघा, एक वाटसरू चालला होता. दुपारची वेळ, आराम करता झाडाखाली थांबला, आणि झाडाखाली थांबल्यानंतर त्या ठिकाणी तो राजहंस पक्षी होता. राजहंस पक्षाला वाटलं याची झोप व्यवस्थित व्हावी. डोळ्यावरती त्या ठिकाणी सूर्य चमकतोय, मग त्याने आपले विस्तीर्ण पंख पसरवले आणि त्याची झोप मोडू दिली नाही. तो प्रवासी उठला आणि आपला प्रवास करण्याकरता निघाला. तेवढ्यात तो योग भ्रष्ट पुरुष राजहंस समोर येतोय, आणि राजहंस समोर आल्यानंतर राजहंस म्हणतो, ऐक, पुढचा जो प्रवास आहे ना तो खूप खडतर आहे. पुढच्या प्रवासामध्ये तुला कुठेतरी चोर भेटतील, हिंस्र पशु भेटतील, ते तुला खातील, चोर तुला लुटतील. त्यापैकी तू इथेच थांब, झाडाखाली थांब, सुरक्षित राहशील. हा म्हणाला, मी या ठिकाणी थांबायला तयार आहे, परंतु मला तहान लागली आहे, भूक लागली आहे, त्याचं काय? त्यावेळेस राजहंस पक्षी म्हणतो, मला हात नाही, परंतु माझ्या पाठी पाठी जातोय आणि मानस सरोवरापर्यंत जातोय. त्या ठिकाणी पाणी पितोय. काही पानही दिले, याचा द्रोण करून घे, रात्री तुला पाणी कामा येईल. पानं घेतले. पुन्हा झाडाखाली येतोय, पाना फुलांची शय्या करून दिलेली आहे आणि फळं तुडून दिले. रात्रीचा त्या ठिकाणी तो प्रवासी अगदीच जेवण करून फळं खाऊन आनंदी झोपतोय. आणि सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रवासाने पुढे निघायला पाहिजे होतं. काय वाटतं सरपंच साहेब तुम्हाला? पुढे निघायला पाहिजे होतं त्या प्रवासाने, परंतु तो प्रवासी पुढे निघत नाही. विचार करतोय, या काल राजहंसाने आपल्याला सांगितलं होतं त्या ठिकाणी पुढचा प्रवास खूप खडतर आहे, पुढे काही खायला भेटणार नाही, प्यायला भेटणार नाही. या कृतज्ञ माणसाने त्या ठिकाणी दगड घेतला आणि त्या राजहंसाला ठार केलं. आता राजहंसाला मारायचं काही काम होतं का? राजहंसाला त्या ठिकाणी मारलं, त्याच्या मांसाचे गोळे भाजले, पिशवीत घेतले आणि पुढे निघाला. पुढचा प्रवास करतोय. रोज शास्त्र चिंतन ऐकण्याकरता, सांगण्याकरता त्या ठिकाणी येणारा राजहंस अजून आला नाही. राजा वाट बघतोय, अजून आला नाही. सेवकांना पाठवले. ज्या ठिकाणी राजहंस राहतो ना त्या ठिकाणी आपण सेवक जाऊन बघा. सेवक जातात, पाहतात तर काय विस्तू पेटलेला आहे आणि त्या ठिकाणी राजहंसाचे जे काही पख आहेत ते त्या ठिकाणी पिस पडलेली आहे. सेवकांनी राजाला सांगितलं, आम्ही जो काही सर्व प्रकार बघितला
तर त्या ठिकाणी विस्तव पेटलेला आहे म्हणे. कुणीतरी राजहंसाला मारलं असावं. राजा म्हणाला, ज्याने कोणी राजहंसाला मारलं असेल तो अजून जंगल सोडून बाहेर गेला नसेल. खूप मोठं जंगल आहे. सेवकांना सांगितलं, घोड्यावरती जा, लवकरात लवकर जा, जो कोणी माणूस असेल त्याला पकडून घेऊन या. सेवक त्या ठिकाणी महाराज 120च्या स्पीडनंच गेले. भगवान महाराज सेवक इतक्या स्पीडनं गेले महाराज, त्या प्रवासाला पकडलं आणि राजाकडे आणलं. राजाने त्याला एकच प्रश्न विचारला, काय रे, तू राजहंस पक्षाला मारलं का? म्हणे हो मारलं. मग का मारलं? मारण्याचं काही रिझन कारण असेल तर ते आम्हाला सांग. तो म्हणाला, मारण्याचं काही विशेष कारण नव्हतं. रात्रीच्या वेळेस मी आलो आणि रात्रीच्या वेळेस आल्यानंतर त्या ठिकाणी राहण्याची खाण्याची सर्व काही व्यवस्था जोरदार केली म्हणे त्याने. पण एक सांगितलं म्हणे, पुढचा प्रवास खडतर आहे, पुढच्या प्रवासामध्ये कुठेतरी हिंस्र पशु येतील, मारतील, नवे नवे तुला काही खायला भेटणार नाही. मग प्रवासी म्हणतो, हे मला सांगितलं, त्यांनी माझ्यावरती उपकार केले होते. मग म्हणे राजा म्हणाला, अरे कृतज्ञ माणसा, ज्याने तुझ्यावरती उपकार केले त्याच्या उपकाराची जाणीव राहिली नाही. तू कृतज्ञ आहेस, कृतज्ञ, तुला उपकाराची जाणीव नाही, तुला जगण्याचा अधिकार नाही. राजा होता महाराज, तुकडे तुकडे करून टाकले आणि गावाच्या बाहेर टाकले. गावाच्या बाहेर टाकल्यानंतर अगदीच 2-3 दिवसांनी दुर्गंधी वास सुटायला लागला. गावकरी आले आणि म्हणाले, महाराज तुम्ही त्या ठिकाणी ज्या माणसाचे तुकडे तुकडे करून टाकले होते ना, तिथून दुर्गंध येतोय. स्वतः राजा पाहण्याकरता जातोय, पाहणी करण्याकरता जातोय. आणि राजाने पाहिलं, एकही तुकडा महाराज त्या ठिकाणी कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्लेला नाही. मग म्हणाला, कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ला नाही. जंगलामध्ये एक नरभक्षक राक्षस राहतो, त्याला माणसाचं मांस आवडतं, त्याला बोलून आणा. आता त्याला बोलवल्यानंतर त्याला बोलवलं, तो आला, त्याने मांसाचा एक तुकडा उचलला, नाकापर्यंत नेला आणि त्या ठिकाणी खाली टाकून दिला. राजा म्हणाला, का रे, तू भक्षक आहे, माणसाचं त्या ठिकाणी मांस खायला तुला आवडतं म्हणे, मग हे माणसाचंच मांस आहे, तू खाली का टाकलं? तो म्हणाला, ऐका, मला माणसाचं मांस खायला आवडतं, परंतु मी कृतज्ञ माणसाचं मांस खात नाही. ज्याला उपकाराची जाणीव नाही अशाची दुर्गती मेल्यानंतरही होत असते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण आपल्या आई वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे, त्या ठिकाणी जाणीव ठेवली पाहिजे. ऐका, आई वडिलांच्या त्या ठिकाणी आपल्या शरीराच्या त्या ठिकाणी चमडी काढली, त्याच्या पादुका तयार केल्या आणि आई वडिलांना दिल्या, तरी आपण त्यांच्या उपकारातून उतरा येऊ शकत नाही. आई वडिलांची जर सेवा केली तर वडिलांची सेवा केली तर मान सन्मान प्राप्त होतोय. आई वडिलांची सेवा केली तर तीर्थाला जाण्याची गरज नाही, तीर्थ आपल्याकडे येतोय. मान सन्मान पाहिजे असेल तर देवाकडे जाण्याची गरज नाही. ऐका, आई वडिलांची सेवा केली मग मान सन्मान प्राप्त होतोय. तुम्ही म्हणाल, कोणाला मान सन्मान प्राप्त झाला सांगा ना. अहो, गणरायाला मान सन्मान प्राप्त झाला. गणरायाने आपल्या आई वडिलांची, शिव पार्वतीची निष्ठा त्या ठिकाणी अगदीच सेवा केली आणि सेवा केल्यामुळे मान सन्मान, कोणतंही कार्य असू द्या, त्या कार्याच्या प्रथम गणरायाचं वंदन केलं जातं. आपण कीर्तन सुरू होत असताना म्हणलो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. आपणच नाही, गोस्वामी तुलसीदासजी रामायणाची सुरुवात करत असताना म्हणतात, वर्णानामार्थ संगाना रसाणाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय वसो संवेद आत्मारूपा देवा तुची गणेशु. गणरायाला वंदन केले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, न मिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत. प्रत्येकाने गणरायाला वंदन केलंय. मान सन्मान प्राप्त झालेला आहे गणरायांना. कशामुळे? तर आई वडिलांची सेवा केल्यामुळे. विठ्ठल आई वडिलांची जर सेवा केली तर देवाकडे जाण्याची गरज नाही, देव आपल्याकडे येत असतोय. तुम्ही म्हणाल, महाराज उदाहरण आहे का याकरता? अहो, पुंडलिकराय त्या ठिकाणी कलियुगात अभ्यास करण्याकरता, अनुभव घेण्याकरता चांगलं उदाहरण आहे. पुंडलिकराय महाराज त्या ठिकाणी लहान होते तोपर्यंत आपल्या आई वडिलांची चांगलीच व्यवस्थित त्या ठिकाणी सेवा करायची. आणि लहान मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत चांगलीच व्यवस्था करतात, सेवा करत असतात. आणि पुंडलिकरायांचं लग्न लावून दिलं. लग्न लावल्यानंतर महाराज त्या बाईचा पायगुण समजा, नाही तर तो पडलेल्या तांदळांचा परिणाम. पुंडलिकराय बिघडले, त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा सोडून दिली, त्या ठिकाणी बायकोच्या सेवेत मग्न झाले. आता महाराज कलियुगात आपणही उदाहरणं पाहतो महाराज. आता आपले काही लग्न झालेले नाही,
पण ज्यांचे झालेत महाराज माणसं सांगतात लग्नाच्या आधी त्या ठिकाणी आमचा पोरगा एकदम व्यवस्थित होता, पण लग्न झाल्यानंतर इने बिघडवला विठ्ठल. बिघडवला असे म्हणतात. तसे पुंडलिक राय त्या ठिकाणी त्या तांदळांचा परिणाम समजा, नाही तर त्या बाईचा पायगुण समजा. महाराज पुंडलिक राय त्या ठिकाणी महाराज सेवा करायचं सोडून देत आहेत. आई वडिलांची सेवा नाही, पत्नी सांगल ते ऐकायचं. मग पत्नी म्हणाली ऐका पुंडलिक राय, तुमच्या आई वडिलांचा मला खूप त्रास होतोय, त्यांना कुठेतरी बाहेर नेऊन सोडा. मग आई वडिलांना सोडण्याकरता घेतलेला आहे. मग आई वडिलांना घेऊन त्या ठिकाणी म्हटले आता बाहेर कुठेतरी सोडून देऊयात. पण आई वडील पटापट वेगाने चालत नाही, म्हणून आई बापांच्या गळ्याला दोरी बांधली आहे. बायको नाजूक आहे म्हणून तिला खांद्यावरती घेतलं. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक निघाला पंढरपुरी. आताच जे पंढरपूर आहे, पूर्वी त्या ठिकाणी पंढरपूर नव्हतं. त्या ठिकाणी पुंडलिक राय आले आणि रात्रीचा मुक्काम त्या ठिकाणी. आता पुढच्या दुसऱ्या दिवशीचा मुक्काम करायचा आहे. मग पंढरपूरच्या ठिकाणी मुक्कामाला थांबले. रात्रीची वेळ आहे, आता या ठिकाणी मुक्काम करायचा आहे. परंतु समोरून 3 स्त्रिया येत आहेत. गंगा, यमुना, सरस्वती. हे पुंडलिक रायांनी ओळखलं नाही. 3 नाही, त्या ठिकाणी दुर्गंधी आहे, वास येतोय. आणि त्या ठिकाणी एका आश्रमात गेल्यानंतर सुंदरता, पवित्रता, निर्मळता प्राप्त झाली. पुंडलिक रायांनी त्यांना अडवलं, कोण आहात तुम्ही? म्हणे आम्ही गंगा, यमुना, सरस्वती. बर, तुम्ही गंगा, यमुना, सरस्वती आहात, एवढ्यात तर बघितलं दुर्गंधी वास येत होता. आता इतकी स्वच्छता, निर्मळता, पवित्रता प्राप्त कशी काय झाली? ते म्हणाले त्या ठिकाणी या कुकुट मुनींचा आश्रम आहे. या कुकुट मुनींचा आश्रमात दर्शन त्यांचं घेतलं, त्या ठिकाणी आम्हाला सुंदरता, पवित्रता, निर्मळता प्राप्त होत असते. मग काय करत असावे ते कुकुट मुनी, ज्यांच्या दर्शनाने इतकं सामर्थ्य आहे? मग आपण गपचूप बघितलं पाहिजे. पुंडलिक राय खिडकीमध्ये जात आहेत आणि खिडकीतून बघितलं तर काय, कुकुट मुनी आपल्या आई वडिलांची सेवा करतायत, हात पाय दाबून देत आहेत. तोच बोध घेतला पुंडलिक रायाने आणि पुंडलिक राय त्या ठिकाणी आपलं आई वडिलांची सेवा सुरू केली. इतकी निस्सीम भक्तीने इतकी सेवा, इतकी सेवा, इतकी सेवा. त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्यालाही थांबवेना आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी भेट देण्याकरता आला. गोकुळ येऊन येता बरं का, गोकुळवरून आला. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान पुंडलिक रायांना भगवान परमात्म्याने सांगितलं, ऐक पुंडलिका, मी प्रसन्न आहे, काय मागायचं असेल ते मागून घे. पुंडलिक राय म्हणाले, तू प्रसन्न आहे ना? बरं बरं बरं, परंतु मी माझ्या आई वडिलांची पूजा करतोय, आई वडिलांची सेवा करतोय. जर तुला मला काही द्यायचं असेल तर ही वीट फेकतोय, वीट, या विटेवरती उभा राहा. 28 युगांपासून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या विटेवरती उभा आहे. विठ्ठल विठ्ठल 28 युगांपासून भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी त्या विटेवरती उभा आहे. का उभा आहे? आई वडिलांची सेवा. आई वडिलांच्या सेवेचं इतकं महत्व असतं. तर आई वडिलांची सेवा केली तर मान सन्मान प्राप्त होत असतो. आई वडिलांची जर सेवा केली तर देवाकडे जाण्याची गरज नाही, देव आपल्याकडे येत असतो. जर आई वडिलांची सेवा केली तर तीर्थाला जाण्याची गरज नाही, तीर्थ आपल्याकडे येत असते. तुम्ही म्हणाल महाराज आहे का असं एखादं उदाहरण की जेणेकरून आई वडिलांची सेवा केल्यानंतर तीर्थाला जावं लागलं नाही? तीर्थच आपल्याकडे आहे. आहे ना. वारकरी संप्रदायामध्ये एक संत होऊन गेले, त्या संतांचं नाव आहे रोहिदास महाराज. चर्मकार समाजामध्ये जन्माला आले. सकाळी उठावं, देवपूजा करावी, आई वडिलांची सेवा करावी आणि लोकांची सेवा करावी. कोणाला नवीन चप्पल द्यावी, जर कोणाची तुटलेली चप्पल असेल तर शिवून द्यावी. रोजचा त्यांचा नित्यनेम. एके दिवशी एक ब्राह्मण काशी यात्रेला चालला होता आणि यात्रेला जात असताना चप्पल तुटली म्हणून रोहिदास महाराजांकडे आला. रोहिदास महाराजांकडे आल्यानंतर रोहिदास महाराजांना ती चप्पल दिली. रोहिदास महाराज एवढी चप्पल शिवून द्या. रोहिदास महाराजांनी चप्पल शिवून दिली आणि त्याच्या बदल्यात तो ब्राह्मण 1 रुपया देतोय. आता 1 रुपया दिल्यानंतर रोहिदास महाराज म्हणाले, हा 1 रुपया मला न देता तुम्ही काशी यात्रेला चाललात ना, त्या गंगेला 1 रुपया अर्पण करा. मग ब्राह्मण त्या ठिकाणी काशीला येतोय, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतोय आणि दर्शन घेतल्यानंतर 1 रुपया घेतला आणि त्या ठिकाणी गंगामाईला अर्पण केला. मग गंगामाई प्रगट झाल्या आणि गंगामाईने सोन्याचं रत्न जडीत कंकण दिलं. कंकण दिल्यानंतर महाराज रोहिदास महाराजांना ते कंकण द्यावं
असं त्या गंगामाईने सांगितलं. परंतु ब्राह्मणच महाराज, ब्राह्मणाने ते कंकण घेतलं आणि सोनाराला विकलं. सोनाराला म्हणाला काय पैसे होतील ते पैसे दे. आता सोनाराने त्याला मुद्दल पैसे दिले. त्यानंतर विचार करतोय, आता सोनार विचार करतोय हे अमूल्य किमतीचं त्या ठिकाणी रत्न आहे, कंकण आहे, हे कंकण द्यावं तरी कोणाला. मग ते कंकण, इकडे लक्ष द्या, ते कंकण राजाला दिलं. आणि राजाला कंकण दिल्यानंतर राजा कोणाला देणार? आपल्या राणीला. राणीला कंकण दिल्यानंतर सोप्पं आहे, राणीला कंकण दिल्यानंतर राणीने खुश व्हायला पाहिजे होतं, आनंदी व्हायला पाहिजे होतं. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? खुश व्हायला पाहिजे होतं का नाही? पण महाराज ती राणी रडू लागली. राणी रडते रडते. राजा म्हणाला अगं इतकं अमूल्य किमतीचं त्या ठिकाणी रत्न कंकण तुला दिल्यानंतर तू आनंदी व्हायला पाहिजे होतं, खुश व्हायला पाहिजे होतं, मग तू रडती का? ती राणी म्हणाली महाराज मला एकच हात नाही ना, मला 2 हात आहे, 2. मग 2 कंकण पाहिजे. मग 2 कंकण पाहिजे. तर आता ते सोनाराला सांगितलं लवकरात लवकर दुसरं कंकण दे, नाही तर तुला शिक्षा होईल. आता सोनार म्हटलं हे कंकण मी बनवलंच नव्हतं. ब्राह्मणाला शोधलं, ब्राह्मणाला सांगितलं ऐका लवकरात लवकर तसं दुसरं कंकण आणून द्या, काय पैसे घ्यायचे ते पैसे घ्या, पण दुसरं कंकण आणून द्या, कारण त्या ठिकाणी आता राजा शिक्षा देणार आहे म्हणे. मग दुसरं कंकण आणायचं तरी कुठून? मग दुसरं कंकण आणण्याकरता विठ्ठल 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 विठ्ठल. राहू द्या साप नाही रोशन दादा. ऐका त्या ठिकाणी दुसरं कंकण आणण्याकरता, त्या ठिकाणी दुसरं कंकण आणण्याकरता ब्राह्मणाकडे गेले. ब्राह्मण म्हणाले हे कंकण तर मी बनवलं नव्हतं, हे कंकण त्या ठिकाणी गंगामाईने दिलं होतं. मग चला रोहिदास महाराजांकडं. रोहिदास महाराजांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी सर्व निघाले. ब्राह्मण निघाला, तो सोनारही निघाला. रोहिदास महाराजांकडे येऊन पोहोचताय, वेळ कमी असल्यामुळे लवकर पोहोचतायत बरं का. त्या ठिकाणी महाराज निवांत पोहोचवले असते आपण, पण आता महाराज आज पाऊस जरा शांत आहे म्हणून थोडस निवांत कीर्तन होतंय. विठ्ठल रोहिदास महाराज त्या ठिकाणी रोहिदास महाराजांकडे आल्यानंतर रोहिदास महाराजांना सर्व प्रकार सांगितला. रोहिदास महाराज म्हणाले मी जर माझ्या आई वडिलांची सेवा करत असेल तर मला तीर्थाला जाण्याची गरज नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. रोहिदास महाराजांकडे पोहोचतायत आणि रोहिदास महाराजांकडे आल्यानंतर रोहिदास महाराज म्हणाले मी जर माझ्या आई वडिलांची जर व्यवस्थित सेवा करत असेल तर मला तीर्थाला जाण्याची गरज नाही, तीर्थ माझ्या घरी येतील. आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी जे काठोट असतंय ते स्वच्छ केलं, त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकलं, 1 रुपया टाकला. त्या ठिकाणी गंगामाई प्रगट झाल्या आणि गंगामाईने त्या ठिकाणी कंकण दिलं. तेव्हापासून एक म्हण आहे, मन चंगा तो कटोते मे गंगा विठ्ठल. आपल्याकडे एक म्हण आहे, मन चंगा तो कटोते मे गंगा. त्या ठिकाणी आई वडिलांची जर सेवा केली तर तीर्थाला जाण्याची गरज नाही, आई वडिलांची सेवा केली तर देवाकडे जाण्याची गरज नाही. आई वडिलांची जर सेवा केली तर मान सन्मान प्राप्त होतोय आणि आई वडिलांची सेवा ही जिवंतपणेच केली पाहिजे.
आणि गेल्यानंतर जर केलं पाहिजे ते पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध केलं पाहिजे, जिवंतपणे सेवा केली पाहिजे. आई बाप जिवंत असताना नाही केली तू सेवा, मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील नंतर तू जेवाया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची माया रे वेडा, मिळणार नाही आई बापाची माया. ऐका, जिवंतपणे त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि ते गेल्यानंतर पुण्यस्मरण. ऐका, विज्ञान इतकं प्रगट झालंय, इतकं प्रगत झालंय त्या ठिकाणी महाराज या माणसाचा डोळा काढून दुसऱ्या माणसाला बसवता येतो, इतकं प्रगत झालंय. याचं हृदय काढून दुसऱ्या माणसाला बसवता येतं. पण ऐका, मेलेल्या मनुष्याला जिवंत करण्याची ताकद अजून त्या विज्ञानामध्ये नाही बघा. अनेक ठिकाणी वशिले आहेत, विज्ञानात त्या ठिकाणी इतकी ताकद नाही की मेलेल्या मनुष्याला जिवंत करेल. अनेक ठिकाणी वशिले चालतात, अनेक ठिकाणी चालतात, परंतु मरणाच्या ठिकाणी वशिला चालत नाही. एकदा की आयुष्याचा दोरा तुटला ना, मग त्या ठिकाणी कोणाचंच चालत नाही. अभंगाचं प्रथम चरण. तुटला आयुष्याचा दोरा, जय हो. तुटला आयुष्याचा दोरा, 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 हे तुटला आयुष्याचा दोरा, जय हो. तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा दोरा. येर बाबू गा पसारा, येर बाबू गा पसारा, येर बाबू गा पसारा, येर बाबू गा पसारा. ताकोणी पळती रांडा पोरे, ताकोणी पळती रांडा पोरे, ताकोणी पळती रांडा पोरे, ताकोणी पळती रांडा पोरे. हेर बाबू गा पसारा, हेर बाबू गा पसारा, हेर बाबू गा पसारा, हेर बाबू गा पसारा. ताकोणी पळती रांडा पोरे, ताकोणी पळते रांडा पोरे, ताकोणी पळती रांडा पोरे, ताकोणी पळते रांडा पोरे. तुटला आयुष्याचा दोरा, येर बाबू गा पसारा, येर बाबू गा पसारा, येर बाबू गा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा, येर बाबू गा पसारा, येर बाबू गा पसारा, येर बाबू गा पसारा. एकदा की आयुष्याचा दोरा तुटला ना, त्या ठिकाणी कोणाचंच चालत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. एकदा की आयुष्याचा दोरा तुटला, त्या ठिकाणी कोणाचंच चालत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, एर वाहुगा पसारा, टाकोनी बळती रांडा पोरी, अंती होती पाट मोरी. एकदा की आयुष्याचा दोरा तुटला ना, त्या ठिकाणी कोणी असो, गरीब असो नाही तर श्रीमंत असो, महाराज कितीही श्रीमंत असो,
श्रीमंतांची जर यादी बघितली तर सर्वात श्रीमंत मला असं वाटतं रावणा इतका कोणी श्रीमंत नाही. जगद्गुरु तुकोबर आहे त्याच्या श्रीमंतीची त्या ठिकाणी गणना करतात. 5 लाख घरे पाषाणाची जेथे 5 लाख घर पाषाणात होती आणि डायरेक्ट शेवट सांगतो कोटी घरे त्या ठिकाणी शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घर त्याचे शुद्ध कांचनात होती. बाकीचा विचारच करू नका महाराज. किती श्रीमंत असेल महाराज तो रावण, पण एकदा की आयुष्याचा जोरा तुटला त्या ठिकाणी कोणाच चालत नाही. ज्या वेळेस महाराज राम रावणाचं युद्ध झालं आणि राम रावणाचं युद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी रणभूमीवरती त्या ठिकाणी रावण पडलेला आहे. सती जाण्यासाठी मंदोदरी येते आणि मंदोदरीला नारदजी त्या ठिकाणी प्रश्न विचारतात कुठं चाललात. म्हणे रावणाचा शेवट झालाय, आता मी सती जाण्यासाठी निघाले. सती जाण्यासाठी निघालात महाराज. पत्नी इतकी सामर्थ्यवान होती, ऐका किती सामर्थ्यवान होता महाराज. श्रीमंतही होता आणि सामर्थ्यवानही होता. पत्नी मंदोदरी होती महाराज. इतकी सुंदर त्या ठिकाणी पतिव्रता होती महाराज. जर ती महाराज एखाद्या जर गुरुजी सांगतात जर झाडाखालून जर गेली, जर वाळलेलं झाड असेल तर त्या झाडाला पानं आणि फुलं येत होती. आणि आपलं महाराज याच्या उलट आहे. आपली जर एखादी झाडा जर खालून गेली एकही फुल शिल्लक ठेवत नाहीत. विठ्ठल विठ्ठल ऐका इतकी सामर्थ्यवान मंदोदरी होती. प्रहस्तासारखा प्रधान होता, कुंभकर्णासारखा त्या ठिकाणी बलाढ्य भाव होता, इंद्रजितासारखा मुलगा होता. इतका श्रीमंत रावण, इतका श्रीमंत रावण. सामर्थ्य इतकं होतं की सर्व देवांना कामाला लावलं होतं महाराज. काय कामाला महाराज. गणपती बाप्पाला गाढव वळायचं काम लावलं. गाढव त्या ठिकाणी वरुण देवाला सडा टाकायचा, खंडोबाला दाढी करायचा, सगळे देव महाराज ड्युटीवरती लावून दिले होते. इतकं सामर्थ्य होतं. पण एकदा की आयुष्याचा दोरा तुटला ना महाराज त्या ठिकाणी सामर्थ्यावरही चालत नाही आणि श्रीमंतही चालत नाही. तुटला आयुष्याचा दोरा एर वाहुगा पसारा विठ्ठल विठ्ठल. रावणाला जावं लागलं त्या ठिकाणी आपण लांबच आहे. इतका आपण रावणा इतकं महाराज श्रीमंतही नाही आणि रावणा इतकं आपण सामर्थ्यवान. आता मी रावणाची वा करतोय अशातली गंमत नाही महाराज. त्या ठिकाणी त्याच्याकडे जेवढं होतं तेवढं आपल्याकडे नाही. तर रावणाला जावं लागतंय तर आपल्यालाही एक दिवस जावं लागणार आहे. विठ्ठल महाराज वशिलाच चालत नाही. वशिला नसलेली जागा शिल्लक म्हणजे त्या ठिकाणी यम दरबार. एक उदाहरण सांगून जाईल. एक आईला 2 मुलं होती. त्या ठिकाणी दारू पिणारे नाही तर कर्तबगार पांडुरंग परमात्म्याला वाहून नेण्याचं काम करायचा गरुड. आणि त्या ठिकाणी जो सूर्य आहे ना त्या सूर्याच्या रथाचा सारथी अरुण. दोघही होते. एके दिवशीचा प्रसंग आणि गरुड अरुण मातृभक्त होते. आई करता काहीही करायला तयार होते. एके दिवशी देवांची स्वर्गामध्ये सभा भरली. गरुडाला सभेला जायचं होतं. त्याच्या आईचं नाव आहे विनीता बरं का. त्याच्या आईचं नाव आहे विनीता. विठ्ठल विनीता म्हणाली गरुडा सकाळी सकाळीच कुठं चाललं रे. तो म्हणाला महाराज सकाळी सकाळीच स्वर्गामध्ये देवांची सभा आहे त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. मग ऐक ना सर्व देव येणार आहेत का तिथं. हो सर्व देव येणार आहेत. मग मलाही त्या ठिकाणी त्या देवांचं दर्शन घ्यायचंय, येऊ दे ना मला. त्यावेळेस गरुड विनीतेला सांगतोय आई त्या ठिकाणी खूप गर्दी असणार आहे, तू इथंच थांब. ती म्हणाली नाही 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 मला यायचंच आहे. गरुड मातृभक्त होता. आईला पाठीवर घेतलं आणि स्वर्गात पोहोचला. मध्ये सभागृहामध्ये एंट्री करायच्या आधी त्या ठिकाणी तिथं पाठी लावली होती, स्त्रियांना प्रवेश नाही. गरुड म्हणाला आई तुला इथंच थांबावं लागल. आई म्हणाली विनीता म्हणाली का रे तू देवाचं वाहन आहेस, काही वशिला आहे की नाही मध्ये जायचं तेवढं बघ. म्हणाल्या आई या ठिकाणी स्वतः लक्ष्मी सावित्री जर आल्या तर त्यांना बाहेर थांबावं लागतं. आई म्हणाली बरं बरं थांबते मी बाहेर. आई बाहेर थांबते आणि काही वेळानंतर महाराज TVS रायडरवर नाही तर बैलावरती बसून आला. कोण आला असेल. काळा काळा होता. यम आला. यम आल्यानंतर यमाने आपली जी फॉर्च्युनर होती बैल होता तो बांधण्याकरता झाडाखाली लावला आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या विनीतेकडे बघून हसला. आता हसणं हे त्या ठिकाणी शरीराकरता चांगलं आहे, हसलं पाहिजे बघा. पण सजातीय हसणं आणि विजातीय हसणं 2 फरक आहे. स्त्रीने स्त्रीकडे बघून हसलं तर काही फरक पडत नाही. पुरुषाने स्त्रीकडे बघून हसलं, पुरुषाने पुरुषाकडे बघून हसलं तर काही प्रॉब्लेम नाही.
परंतु पुरुष स्त्रीकडे बघून हसला तर भांडणं नक्कीच होत असतात. विठ्ठल विनीतेला राग आला. विनीतेने त्या ठिकाणी सेवकांना सांगितलं पळत जा आणि त्या ठिकाणी माझ्या मुलाला गरुडाला घेऊन या. गरुडाला आणलं. काय झालं आई? कोणी तुला त्रास दिला? नाव सांग मला त्या पट्ट्याचं. म्हणजे त्रास कोणी दिला नाही. तो जो यम आला होता काळा काळा तो माझ्याकडे बघून हसत होता. अरे एवढी हिंमत त्या यमड्याची? थांब थांब जरा वेळ थांब, माझ्या पाठीवरती बस. पहिल्यांदा तुला कुठेतरी सेफ्टी जागेवर नेतो. आता यमाने हसलं म्हणजे काय महाराज सोपी गोष्ट आहे का? त्या ठिकाणी आईला घेतलं, हिमालयात गेला. हिमालयात खोल मध्ये एक झाड आणि त्या झाडाला एक डोली. त्या ठिकाणी आईला ठेवलं आणि पुन्हा 120च्या स्पीडनं पुन्हा इगतपुरीला, अरे इगतपुरीला तिथे स्वर्गामध्ये आला. आणि स्वर्गात आल्यानंतर महाराज सभा संपली. यम बाहेर आला. यमाची गचंडी धरीत नाही, गचिंडी धरली. महाराज काय रे यमड्या, माझ्या आईकडे बघून हसलस? लाज वाटत नाही का तुला? तो म्हणाला ऐक, हसायचं काही इतकं विशेष कारण नव्हतं. तुझ्या आईचं मरण आज होतं. पण ते कुठं होतं? हिमालयामध्ये खोल दरी आणि खोल दरीमध्ये एक झाड आणि त्या झाडाला एक डोली. आता तेवढ्या लांब मरण होतं, मग पोहोचवणार कोण? तर हिचा मुलगाच तिला इथपर्यंत पोहोचवणार. विठ्ठल चंडी सोडली. त्या ठिकाणी गरुड पुन्हा 120च्या स्पीडनं लिमोनला पोहोचलं. ते दरीत पोहोचला आणि दरीत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आता आई गेली असं वाटलं. डोली बघतोय, आई तर गेली आहे. मग अरुणला बोलवलं. गरुड अरुण रडतायत, आई गेली. अत्यंत दुःख झालं. आतापर्यंत आपण देवाची सेवा केली, फ्री सेवा केली, फ्री ऑफ चार्ज. त्या ठिकाणी कधी देवाकडे सूर्यनारायणाकडे काही मागितलं नाही, पण आज आपण मागूयात. चला. दोघही देवाकडे गेले आणि म्हणाले देवा, अरे देवा आमची आई गेली रे. तो म्हणाला आई गेली का? मग दशक्रिया विधी कधी? अरे देवा तुला दशक्रिया विधी सांगायला नाही आलो, अंत्यविधी सांगायला नाही आलो. आमच्या आईला जिवंत कर, आतापर्यंत आम्ही काही मागितलं नाही. तो म्हणाला ऐक, मला जर तुझ्या आईला जर जिवंत करता आलं असतं तर राम अवतारात माझ्या बापाला मी जिवंत केलं नसतं का? एकदा की आयुष्याचा दोरा तुटला. त्या ठिकाणी कोणाचंच चालत नाही. विठ्ठल एकदा की आयुष्याचा दोरा तुटला ना. एके दिवशीचा प्रसंग आहे. रामायणातला प्रसंग सांगून जातो. रामायणामध्ये रामायण त्या ठिकाणी महाराज कलियुगात महत्वाचं आहे. रामायणाचं आचरण त्या ठिकाणी करता आलं तर करायचंय. त्या ठिकाणी भाऊ आणि भावाचं प्रेम कसं असावं ते रामायणातून शिकलं पाहिजे. त्या ठिकाणी आईचं मुलाचं प्रेम कसं असावं हे रामायणातून शिकलं पाहिजे. किती प्रेम असेल. एके दिवशीचा प्रसंग. त्या ठिकाणी भरसभेमध्ये अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ बसलेला आहे आणि आजूबाजूला त्या ठिकाणी गुरुजी वशिष्ठजी आहेत, त्यांची पत्नी अरुंधती माता, पत्नी आहेत 3 कैकई, सुमित्रा आणि कौशल्या, सर्व बसलेले आहेत. त्या ठिकाणी रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी सर्व बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी अरुंधती मातेचा वशिष्ठजींचा मुलगा रडतोय. नाही, 3ही राण्या घेतायत, शांत होत नाही. गुरुजी घेतायत, अरुंधती माता घेतायत, मुलगा शांत होत नाही. मग मुलगा का शांत होत नसेल? त्या ठिकाणी वशिष्ठजींना प्रश्न विचारला राजा दशरथाने, का मुलगा शांत होत नाही? म्हणे त्याचं कारण एक आहे, आमचं गुरुचं घराणं आहे, तुमचं शिष्याचं घराणं आहे. मी तुमचा गुरु झालो, तुम्हाला मुलं आहेत का? म्हणे नाही. मग त्या ठिकाणी हा जो मुलगा आहे हा गुरु कोणाचा होणार हे प्रश्न विचारून त्या ठिकाणी तो रडतोय. विठ्ठल मग राजा दशरथाला अंतःकरणापासून वाईट वाटलं. राजा दशरथ त्या ठिकाणी पाय पकडतोय वशिष्ठजींचे. काहीही करा, पुत्र संतान झालं पाहिजे. पुत्र हिनस्यम्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्र नसल्यामुळे मी दुःखी आहे. मग राजाला सांगितलं याकरता पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. त्याआधी तुला 3 श्वापद मारावे लागतील. ते 3 श्वापद मारण्याकरता राजा दशरथ वनात जातोय आणि वनात गेल्यानंतर दिवसभर भटकतोय.
एकही श्वापद मिळत नाही. रात्रीची वेळ त्या ठिकाणी एका झाडाजवळ त्या ठिकाणी बसतोय. सरोवर आहे, त्या ठिकाणी कोणीतरी हिंस्र पशु येईल आणि त्या ठिकाणी त्याला पाणी देता येईल, त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता आल्यानंतर त्याला मारता येईल, या विचाराने त्या ठिकाणी तो बसला. मग आता हिंस्र पशु येईल याची वाट बघतोय. त्याच जंगलामधून आपल्या मातृभक्त श्रावण चाललेला आहे. आई वडिलांना त्या ठिकाणी तीर्थयात्रेला घेऊन चाललेला आहे. आई वडील अंध आहेत, अंध. विठ्ठल 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 विठ्ठल. आई वडिलाला कावडीत घेतलंय आणि श्रावण तीर्थयात्रेला घेऊन चाललेला आहे. अंध माता पिता आहेत. रात्रीची वेळ त्या जंगलामध्ये आल्यानंतर, अरण्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी कुठे आई वडिलांना त्या ठिकाणी ठेवलं आणि आई वडिलांनी सांगितलं, बाळा पाणी मिळेल का रे? पाण्याची अपेक्षा इच्छा केली. त्या ठिकाणी पाणी आणण्याकरता त्या ठिकाणी श्रावण कमंडलू घेतला. त्या ठिकाणी पळत पळत इकडे तिकडे शोधतोय, परंतु कुठं पाणी भेटत नाही. लांबपर्यंत शोधतोय, पाणी भेटत नाही. मग त्या ठिकाणी वाईट वाटतंय त्या श्रावणाला. अरे इतका फिरतोय, त्या ठिकाणी कमंडलू घेतलेला आहे, पाणी भेटत नाही. आणि आई वडिलांनी त्या ठिकाणी पाण्याची अपेक्षा केली. पाणी मागतंय त्या ठिकाणी आई वडील. लांबपर्यंत गेला, परंतु सरोवर भेटत नाही. आणि त्या ठिकाणी सरोवरावरती जर गेला तर त्या ठिकाणी गेला, कुठे गेला? ज्या ठिकाणी राजा दशरथ हिंस्र पशुची वाट बघतोय. राजाला वाटलं कोणीतरी हिंस्र पशु येईल आणि त्या हिंस्र पशुला मी मारेल आणि घेऊन जाईल, पुत्र कामेष्टी यत्न करेल, या विचाराने त्या ठिकाणी तो राजा दशरथ त्या ठिकाणी बसलेला आहे. श्रावण कमंडलू घेऊन त्या ठिकाणी जातोय. त्या सरोवरापर्यंत गेल्यानंतर अगदी आनंद झाला. अरे मी माझ्या आई वडिलांना त्या ठिकाणी पाणी घेऊन जाईल, पाणी भेटलंय. मग आता पाणी घेण्याकरता पळत पळत त्या ठिकाणी सरोवराजवळ जातोय. सरोवराजवळ पळत जातोय आणि पाहतो तर काय, कमंडलू पाण्यात बुडवला. बुडबुड 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 असा आवाज आला. राजा दशरथाला वाटलं त्या ठिकाणी कोणीतरी हिंस्र पशु पाणी पिण्याकरता आलाय. श्रावण आपल्या आई वडिलांना पाणी घेण्याकरता त्या ठिकाणी आला होता. पळत पळत महाराज त्या ठिकाणी श्रावणाने कमंडलू भरवला. बुडबुड बुडबुड असा आवाज आला आणि आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी राजा दशरथाने बाण सोडला आणि तो बाण त्या ठिकाणी त्या श्रावणाला लागला. आई म्हणून किंचाळी फोडली. पळत पळत त्या ठिकाणी राजा दशरथ येतोय. राजा दशरथाला वाटलं त्या ठिकाणी कोण्यातरी मानवाची हत्या, बालकाची हत्या माझ्याकडून झाली आहे. पळत पळत त्या ठिकाणी पोहोचतोय आणि आल्यानंतर पाहतोय तर काय, अरे लहान मुलगा आहे. कोण आहेस तू? म्हणे मी श्रावण. श्रावण तुम्ही कोण आहात? मी राजा दशरथ. राजा दशरथ, अरे अनेक कहाण्या, अनेक कथा ऐकल्या होत्या रे तुझ्या, परंतु आज काय केलं? मी माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो. अरे तू कलियुगात बघ, त्या ठिकाणी आई वडिलांना न सांभाळणारी मुलांची संख्या कमी नाही. त्या ठिकाणी मुला सांभाळ करत नाही आई वडिलांचा. मी माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो. मी मरणार आहे हे मला माहित आहे. माझी शेवटची इच्छा एकच आहे, त्या ठिकाणी कमंडलू घेऊन जा आणि माझ्या आई वडिलांना पाणी दे. प्राण त्याग केला त्या ठिकाणी श्रावणाने. राजा दशरथ त्या ठिकाणी रडतोय. अरे हिंस्र पशुला मारायचं होतं, त्या श्रावणाला मारलं, अनर्थ घडला आहे. मग आता काय करावं? कमंडलू घेतलेला आहे. आई वडिलांना शोधत 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 त्या ठिकाणी जातोय. आता बदललेला आवाज ओळखतील, घ्या पाणी म्हणावं तर बदललेला आवाज ओळखतील. मग काय म्हणावं? कसं पाणी द्यावं? काय सांगावं? कोण आहे मी? तुमचा श्रावण कुठं गेला हे कसं सांगू? राजा दशरथ कमंडलू घेऊन त्या ठिकाणी पोहोचतोय आणि गेल्यानंतर घ्या पाणी, बदललेला आवाज ओळखला आणि आवाज ओळखल्यानंतर म्हणाला, आमचा श्रावण कुठं आहे? कोण्या हिंस्र पशुने त्या श्रावणाला मारलं का? कुठे आहे आमचा श्रावण? म्हणे अहो हिंस्र पशुलाही दया होते. मग आमचा श्रावण मेला का? म्हणे नाही, त्या ठिकाणी माझ्या हातून तुमच्या श्रावणाची हत्या झाली. अरे राजा दशरथा, आमचा श्रावण नाही ना, आम्हीही जगणार नाही.
आम्हीही प्राण त्याग करतोय, पण ऐक, जाता जाता तुला शाप देऊन ते जातोय. जसं आम्हाला पुत्र पुत्र करून मारावं लागतंय, त्याचप्रमाणे तुला पुत्र पुत्र करून मारावं लागेल. अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ झाला आणि एके दिवशी 4ही मुलं झाले, विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर राजा दशरथाला वाटलं त्या ठिकाणी आपल्या प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी राज्य गादीवर बसवावं, प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी राज्य चालवण्याकरता द्यावं. म्हणून त्या ठिकाणी सर्व अयोध्येमध्ये घोषणा केली आहे. त्या ठिकाणी माझ्या रामाचा त्या ठिकाणी आता राज्याभिषेक आहे, सर्वांना आनंद आहे. परंतु महाराज, जीवनामध्ये संगती खूप महत्वाची असते. किती महत्वाची असते संगती. चांगल्याची संगती केली तर चांगलं होत असते. त्या मंथरेने कैकेयीला बिघडवलं, म्हणे 2 वरदान मागून घे. एका वराने भरताला राज्य गादी आणि दुसऱ्या वराने प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास. जीवनात संगती किती महत्वाची असते. संतांची चांगल्याची संगती केली पाहिजे. किती चांगल्याची संगती केली पाहिजे भगवान महाराज, एकदम चांगल्याची संगती केली पाहिजे. जीवनात त्या ठिकाणी पाणी एकच आहे, ते संगतीनुसार बदलतंय. तेच पाणी जर मिरचीच्या शेताला गेलं तर तिखट बनतंय, ऊसाच्या शेताला गेलं तर गोड बनतंय, कडुनिंबाच्या शेताला गेलं तर कडू बनतंय. पाणी त्या ठिकाणी माती बरोबर गेलं तर कपडे घाण करण्याचं काम करते. तेच पाणी जर साबणा बरोबर गेलं तर कपडे स्वच्छ करण्याचं काम करते. पाणी एकच आहे, फक्त संगतीनुसार बदललं पाहिजे. संतांची संगती केली पाहिजे. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. 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 संतन के संग लाग 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 रे तेरी अच्छी बनेगी. हो अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी. प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं. त्या ठिकाणी प्राण त्याग करावा लागला बापाला. त्या ठिकाणी मुलाकरता बाप जीवनामध्ये महत्वाचा असतो. परंतु एकदा की आयुष्याचा दोरा तुटला, तेच त्या ठिकाणी गरुड अरुण आला. भगवान परमात्मा सांगता, ऐक, ज्यावेळेस राम अवतारामध्ये जर त्या ठिकाणी मी माझ्या बापाला मला जिवंत करता आलं असतं, पण त्या ठिकाणी एकदा की आयुष्याचा दोरा तुटला ना, त्या ठिकाणी कोणाच चालत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, ए र वाहुगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरी, अंती होती पाठ मोरी. सर्व पसाऱ्यात जमा होते अवघे सुखाचे सांगाती. त्या ठिकाणी एकदा की आयुष्याचा दोरा तुटला ना, पण त्या ठिकाणी कोणाच चालत नाही. अभंगाचं दुसरं चरण. टाकुनी पळती रांडा पोरे. 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 टाकुनी पळते रांडा पोरे. टाकुनी पळती रांडा पोरे. टाकुनी पळती रांडा पोरे. टाकुनी पळती रांडा पोरे. टाकुनी पळती रांडा पोरे. अंती होती पाठ मोरे.
अंती होती पाट मोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळते रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे पाट मोरे पाट मोरे पाट मोरे पाट मोरे टाकुनी पळती रांडा पोरे 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 होती पाट मोरे होती पाट मोरे होती पाट मोरे टाकुनी पळती रांडा पोरे होती पाट मोरे होती पाट मोरे होती पाट अभंगाच्या दुसऱ्या चरणात चोखोबराय सांगतात टाकोनी पळती रांडापोरे अंती होती पाठ मोरे. आपल्याला वाटतं माझं माझं माझं, परंतु कुठपर्यंत माझं. त्या ठिकाणी या जगामध्ये अनेक श्रीमंत होऊन गेले, त्यामध्ये एकाचं नाव सिकंदर होतं महाराज. किती कमवलं, बलाढ्य त्या ठिकाणी लागल तितकं सैन्य कमवलं, अनेक पैसा कमवला, परंतु आपलं मृत्यूपत्र लिहित असताना त्या ठिकाणी तो सिकंदर लिहितोय, ज्या वेळेस मी मरल ना मरल तर त्यावेळेस माझ्या मृत्यूपत्रामध्ये त्या ठिकाणी जे लिहिलंय ते केलं जाईल. त्याने लिहिलं होतं, मी ज्या वेळेस मरेल त्यावेळेस माझे दोन्ही हात मोकळे ठेवा, एके बाजूला मी कमवलेलं धन ठेवा, एके बाजूला मी त्या ठिकाणी कमवलेला पैसा ठेवा, धन ठेवा, एके बाजूला सैन्य ठेवा. मरता मरता त्या ठिकाणी सिकंदर आपल्याला हेच सांगून गेला, खाली हात आया बंदे खाली हात जाएगा. रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो. मग घमेंड अहंकार त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा. विठ्ठल एक भागवतामधलं एक उदाहरण सांगून जाईल. गजेंद्र नावाचा हत्ती होता, बलाढ्य हत्ती होता. इतका बलाढ्य होता त्या ठिकाणी सर्व त्याची सेवा करायचे आणि सर्वात ताकदवार हत्ती होता. त्याचं सर्व ऐकायचे, नवे नवे जंगलातलं सर्वात मोठं काम तो हत्ती करायचा. एके दिवशीचा प्रसंग, सरोवरावरती त्या ठिकाणी जलक्रीडा करण्याकरता गेलेत. जलक्रीडा करण्याकरता गेल्यानंतर जलक्रीडा करतायत, एकामेकांवरती पाणी टाकतायत आणि त्या एका मगराने त्या जो काही गजेंद्र आहे त्या गजेंद्राचा पाय पकडला. पाय पकडल्यानंतर त्या ठिकाणी पाण्यात जे काही मगर असते त्या मगराची ताकद पाण्यामध्ये असते. मगराने त्या ठिकाणी गजेंद्राचा पाय पकडल्यानंतर गजेंद्र त्या ठिकाणी बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी बाहेर येता येत नाही. मुलं प्रयत्न करतायत, अनेक बायका आहेत त्या प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी एकालाही शक्य होत नाही, त्याला बाहेर काढणं अशक्य होतंय. आणि मग अनेक प्रयत्न करून मुलंही विचार करतायत कुठपर्यंत आपण साथ द्यायची. त्या ठिकाणी याला बाहेर येता येत नाही. बायकाही विचार करतायत आपण कुठपर्यंत साथ द्यायची. पिकलं पान गळून पडणारच असा विचार करताय आणि निघून जातायत. त्यावेळेस त्या गजेंद्राला कळालं, अरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही अंती. शेवटी त्या ठिकाणी कोणी कामाला येत नाही. सर्व सुखात आपल्याकडून जोपर्यंत सुख समाधान मिळतंय तोपर्यंत त्या ठिकाणी सर्व आपल्याकडे असतात. जोपर्यंत आपण आपल्या कुटुंबाला, महाराज आपण आपल्या कुटुंबाला, परवा दिवशीचं एक उदाहरण आहे, त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी मित्र, इंस्टाग्रामला महाराज 5,000 फॉलोअर्स, फेसबुकला 3,000 मित्र, व्हॉट्सअपला महाराज 70 ग्रुप आहेत. ज्या वेळेस त्याचा ऍक्सिडेंट झाला, दवाखान्यामध्ये ICU मध्ये गेला ना, ICU मध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना विनंत्या करणारे 4च जण होते. एक आई, दुसरं वडील, तिसरं त्या ठिकाणी बायको आणि चौथं म्हणजे मुलं. आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या माणसांना वेळ द्यायला शिकलं पाहिजे. विठ्ठल आणि शेवटच्या चरणामध्ये चोखोबराय सांगतात, त्या ठिकाणी चोखा म्हणे फजित खोर,
माझे माझे म्हणती घर विठोबा रखुमा हरी जय हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय 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 विठोबा हरी जय विठोबा रखुमा रखुमाय कामा नाही अंती चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर त्या ठिकाणी माझं माझं म्हणून सोडून द्या चोखोवाराय सांगतात कुठपर्यंत माझं माझं म्हणतात महाराज कितीही श्रीमंत असू द्या कितीही पैसा कमवू द्या कितीही बंगले बांधू द्या पण त्या ठिकाणी शेवट मेल्यानंतर त्या ठिकाणी बंगल्यात कोणाला जाळत नाही त्याला गावाच्या बाहेर स्मशानातच जाळलं जाते जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आईवडिलांची देशाची आणि भगवान परमात्म्याची समाजाची सेवा करायला शिकलं पाहिजे एक शास्त्रकार त्या ठिकाणी गोड श्लोक सांगतात शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत लक्षम विहाय दातव्य कोटीत व्यक्तम हरी भजत 100 कामे टाकून जेवण केलं पाहिजे शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरित 1000 कामे टाकून त्या ठिकाणी आपण स्नान केलं पाहिजे 1,00,000 कामे टाकून आपण दान केलं पाहिजे दान से धन की शुद्धी होते आणि कोटीत व्यक्तम हरी भजेत कोटी कामे टाकून आपण आपल्या भगवान परमात्म्याचं दर्शन केलं पाहिजे नवे नवे आपल्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे त्या ठिकाणी आता आपण सर्व वारीला जाणार आहोत वारीला 10 जूनला आमच्या निवृत्तीनाथ दादांची वारी निघणार आहे आपण कुठेतरी वारीला गेलं पाहिजे परमार्थ हा केला पाहिजे गावातून 50-100 माणसांनी वारीला गेलं पाहिजे निवृत्तीनाथ दादांची वारी आहे जगद्गुरु तुकोबरायांची वारी आहे माऊली ज्ञानोबरायांची वारी आहे भगवान पंढरीची पांडुरंग परमात्म्याकडे गेलं पाहिजे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे सर्वांनी त्या ठिकाणी हात वर करायचे आपण निवृत्तीनाथ महाराजांचं भजन म्हणणार आहोत सर्वांनी हात वरती करा सर्वांनी सर्व महिला पुरुष सर्व भगवान महाराज त्या ठिकाणी सर्वांनी भजन म्हणायचंय टाळ्या वाजवायच्या निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान जगया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान जगया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान जगया मुक्ताबाई ज्ञान जगया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान जगया घ्या हात खाली घ्या अरे घेतले सर्वांनी महाराज हात वर करायचं सांगावं लागतं खाली घ्यायला सांगावं लागत नाही त्या ठिकाणी जीवनात आल्यानंतर आई वडिलांची जिवंतपणे सेवा करायची आणि ते गेल्यानंतर सेवा करायची म्हणजे पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी पांडुरंग महादेव सानप यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त उपस्थित
त्या ठिकाणी सर्व श्रोतू मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक. गायनाचार्य आमचे परम मित्र भगवान महाराज बोराडे, तुकाराम महाराज शिंदे लवितकर बाबांचे शिष्य आहेत. इकडे साऊंड सिस्टम सागरदादा आहे. सर्व भजनी मंडळ त्या ठिकाणी आलेलं आहे. इकडे मृदंगाचार्य आपल्याच परिसरातले गणेश दादा दौंड आहेत, विनेकरी आहे, कल्याणी दिदी आहे, सर्वच उपस्थित आहेत. सरपंच आहेत, संदीप भाऊ आहेत, सांगली आहे, आंधळी नाना आहेत, सर्व उपस्थित आहेत. सर्वांच्या प्रत्येकाचं नाव तर प्रत्येकाचे माहीत आहेत, पण प्रत्येकाचं जर घेतलं तर त्या ठिकाणी पुन्हा पाऊस येईल आणि जेवणाचे त्या ठिकाणी हाल झाल्याशिवाय राहणार नाही. इतका वेळ त्या ठिकाणी महाराज पाऊस थांबलाय, त्याचे आपण आभार मानले पाहिजे. कार्यक्रम कॅन्सल करायला लागला असता, पण महाराज कीर्तन झालंय, जेवण वगैरे झालं का मग निवांत महाराज संध्याकाळपर्यंत पाऊस चालू राहिला तर त्या ठिकाणी चिंता नाही. या कीर्तनाचं त्या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी गुरुकुल पर्वचे मालक रोशन दादा आहेत, विनायक दादा आहेत, सर्वांनाच त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी या ठिकाणी सेवा संपवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली